लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। जय मुलासे, मी ॲडव्होकेट विनोद आंबरे। आज संपूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भारत मुक्ती मोर्चा आणि ओबीसी मागास वर्ग मोर्चा यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये निवेदन देण्यात आले आहे आणि भारत बंद या ठिकाणी एक आवाहन करण्यात आलं होतं। संपूर्ण देशभरामध्ये या प्रकारे निदर्शन, मोर्चे, आंदोलने आणि निवेदने हे चालू आहेत। त्याच पार्श्वभूमीला आम्ही परभणीमध्ये निदर्शने करून माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे की हे जे देशामध्ये असंवैधानिक बाबी होत आहेत आणि त्याचबरोबर याला जर आपण ठळक जर बघितल्या तर ओबीसीची जातीनिहाय जनगणना आहे, यूजीसीचं बिल आहे, त्याचबरोबर ईव्हीएम मशीनचा घोटाळा आहे। या ज्या ठळक काही गोष्टी आहेत ह्या सर्वात जास्त घातक आहेत। ओबीसीच्या संदर्भाने जर बघितलं तर जातीनिहाय जनगणना करण्यासाठी केवळ ओबीसीच्या तोंडाला पाणी पुसलं जात आहे। आजही जनगणनेचा जर कॉलम तुम्ही पाहिला तर त्या कॉलम मध्ये ओबीसीचं कुठेही त्यांनी कॉलम ठेवलेला नाही। त्याचबरोबर यूजीसी सारखा जो कायदा आहे तो कायदा सर्वात महत्वाचा कायदा आहे, तो विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे। जे उपयोगाचे कायदे ते लागू करत नाहीत, जे उपयोगाचे विधेयक आहेत ते लागू करत नाहीत, जे जनतेच्या मानवहिताचं किंवा कल्याणाचं अहित करणारे जे कायदे आहेत असे कायदे लागू केले जात आहेत। जाणीवपूर्वक या देशामध्ये ही जी यंत्रणा आहे ही यंत्रणा जाणीवपूर्वक ही शासनकर्ते जमात जाणीवपूर्वक ह्या गोष्टी करत आहेत। हे असंविधान खाजगीकरणासारखे कायदे तर अगोदरपासूनच लागू केले जात आहेत। या सर्व ज्या बाबी असंवैधानिक आहेत त्या सर्वांच्या विरोधामध्ये भारत मुक्ती मोर्चा संपूर्ण देशभरामध्ये आंदोलन निरंतर करत आहे। भारत बंदचं आज आवाहन करण्यात आलं होतं, त्या अनुषंगाने सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेला आम्ही कुठेही तडा न देता आवाहन करत असतो आणि कायदा आणि सुव्यवस्था ठेवून कुठलेही आंदोलन करत असतो। आजही त्या प्रकारचं आंदोलन करण्यात आलं आहे। भारत बंदचं आवाहन करण्यात आलं होतं, त्या अनुषंगानं मान्य साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे आणि या देशामध्ये ओबीसी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, यूजीसी बिल लागू झालं पाहिजे, ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे। कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या ज्या अन्याय अत्याचार आहेत, जसे की शिक्षकावर टीईटीच्या संदर्भानं हे अन्याय अत्याचार होत आहे, तो सुद्धा बंद झाला पाहिजे। म्हणून ज्या त्रासदायक बाबी आहेत, ज्या असंविधानिक गोष्टी आहेत, ज्या वादाच्या संविधानाच्या विरुद्ध विसंगत बाबी या देशामध्ये घडत आहेत त्यांना भारत मुक्ती मोर्चा हा निरंतर विरोध करत आहे। आजही या आंदोलनाला आपण सर्वांनी साथ सहयोग दिला त्याबद्दल धन्यवाद। जय मुलासे। भारत मुक्ती मोर्चा यातर्फे आपण विषय असा आहे जाती आधारित जनगणना, ओबीसी जाती आधारित जनगणना के मुद्द्यावर आपण हे आज निवेदन दिलेलं आहे। ओबीसीचं जे आहे जनगणना ती झाली पाहिजे आणि यूजीसी ही बिल लागू करणे हे समर्थन 2021 पूर्व नियुक्त शिक्षक पात्र परीक्षा टीईटी की मुक्त करने के संबंध में रहे राष्ट्रव्यापी चरण आंदोलन के संदर्भ में हम बात कर रहे। खरंच यूजीसी ही लागू झालीच पाहिजे आणि टीईटी परीक्षा जी शिक्षकांना दिली त्यांना खूप त्रास होते, कारण त्यांच्या मागे त्यांचा परिवार आहे आणि त्याच्या परिवारानंतर त्यांचं उदरनिर्वाह कसं होईल ह्या चिंतेमध्ये सगळे शिक्षक परेशान आहेत आणि नवीन कायदा काढून त्यांना कायदा काढून त्यांना त्रास देण्याचं जे कार्य करत आहे ते करायला नाही पाहिजे आणि जे कायद्या संबंधित आहे संविधानात जे लिहिलं आहे त्यानुसार चालणं आवश्यक आहे। आणि आम्ही प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना त्रास होतो आणि महिलांनी काय करावं हे पण प्रश्न पडलाय। पटकन म्हणजे नोकऱ्या लागत नाहीत त्यांना आणि वेळोवेळी त्यांना समर्थन मिळत नाही आणि कोणत्या गोष्टीचं उपलब्ध नसल्यामुळे त्यांना खूप मानसिक शारीरिक त्रास होतो आणि त्यामुळे त्या नोकऱ्या लवकर न मिळण्यामुळे खूप त्यांचं मागासलेपणा येत आहे आणि त्याच्यामुळे आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये उतरायचं म्हणजे पैशाचा प्रश्न येतो। तर नोकऱ्या नाहीत, कोणत्या योजना लागू नाहीत, आपल्याला बऱ्याच गोष्टी
या बाबी लक्षात ठेवून मी माझं 2 शब्द रेग्युलर साठी मी गौतम कडे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचा मराठवाड्याचा अध्यक्ष. साथियो, आज भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, ओबीसी पिछड़ा वर्ग मोर्चा यांच्या अंतर्गत आणि माननीय वामन बेसराव साहेब राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय भारत मुक्ती मोर्चा आणि सहनेतृत्व चौधरी विकास पटेल यांच्या नेतृत्वामध्ये आज देशभरामध्ये म्हणजे 32 राज्यामध्ये आणि 725 जिल्ह्यामध्ये आज भारत बंदचा श्रृंखलामध्ये चौथे चरण करण्यात आलेले आहे. आणि या चरणाचा मुख्य उद्देश असा आहे की ओबीसीची जातनीय जनगणना तात्काळ झाली पाहिजे, यूजीसी बिल लागू झालं पाहिजे आणि शिक्षकाला जे जाचक टीईटीचा जो कायदा पात्रता परीक्षा लावली ती रद्द झाली पाहिजे आणि ईव्हीएम मशीन बंद करून सर्व देशातील निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात आल्या पाहिजे. या 3 मुद्द्याच्या संदर्भात आज देशभरामध्ये श्रृंखलाबद्ध आंदोलन केण्यात आलेले आहे. साथियो, ओबीसीच्या संदर्भाचा विचार केला तर 1931च्या नंतर आजपर्यंत ओबीसीची जातनीय जनगणना झालेली नाही. कारण 1931ला जी जनगणना झाली ती 52% जे संख्या आहे ती आजपर्यंत तीच आपण गणना करत आहोत. आणि आजपर्यंत ती जनगणना न करण्याचे षडयंत्र या शासनाने जे केलेलं आहे त्या षडयंत्राच्या संदर्भामध्ये आपण हा आजचा जो भारत बंद ठेवण्यात आलेला आहे. साथियो, भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झालेले आहेत आणि संविधान लागू होऊन जवळपास 75 वर्ष झालेले असून आज आम्हा मागासवर्गीयाला काय संवैधानिक अधिकार मिळत आहेत? नाही. साथियो, जर आपल्याला अधिकार आणि हक्क मिळायचे असतील तर आपल्या जातीने हे जनगणनेची जनगणना करणं हे गरजेचं असतंय. संख्येशिवाय कुठल्याच जातीला, संख्येशिवाय कुठल्याच समूहाला हक्क, अधिकार, शिक्षण, रोजगार, नोकरी हे काय देता येत नाही. म्हणून हे जे या शासनाला जे ओबीसी आणि इतर सर्व बहुजन वर्गाबद्दल जे षडयंत्रकारी जी योजना आखलेली ती खेदजनक आहे. म्हणून आम्ही भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि राष्ट्रीय ओबीसी मोर्चा या 4 सामाजिक संघटने मार्फत हे आजचं आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन आम्ही तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे. जय भीम, जय महाराष्ट्र.